आज याने कामावरून खूप लवकर आलेले होते म्हणताना आम्हाला थोडं मार्केटात जायचं होतं. जयंतीची खरेदी थोडीफार राहिलेली ती करण्यासाठी. मला आवरायला लावून इथं बाप आणि लेक आहे ना क्रिकेट खेळायला लागल्यात. मला आवरायला लावायचं आणि स्वतः असं काहीतरी करत बसायचं आणि त्याच्यानंतर उशीर होऊन जातो. लाडूला क्रिकेट हा खेळ खूप म्हणजे खूप आवडतो आहे. ती जेव्हा यांचे पप्पा घरी असतात सुट्टीवर नाही तर असं लवकर आलेत ना हे दोघं असंच खेळत असतात. त्याच्यानंतर असो आम्ही गेलो मार्केटात आणि लाडूला सँडल घेतलं. त्याच्यानंतर आर्यनला बूट वगैरे घेतलं. जयंतीची थोडीफार खरीदारी राहिलेली ती पूर्ण करायची होती. कपडे तर आधीच घेतलेले, दोघांनाही कपडे घेऊन झालेलं होतं. त्याच्यावरचं फक्त मॅचिंग चप्पल वगैरे पाहिजे होते लाडूसाठी, मग ती घेतले. त्यांचं फायनली झाल्यानंतर मी स्वतःसाठी सँडल वगैरे बघितला. एवढा ढीग काढला तरी बी मला काही पसंत आलं नाही. शेवटल्या 2 जोड मी स्वतःसाठी घेतले. मग कुठं बी गेलं ना म्हणजे मार्केटात जावं, कुठं बाजारात जावं, काहीतरी खरेदी करायला गेलं का नाही आर्यन एवढा सतवायला लागतोय ना त्याच्यानंतर काही घ्यायची इच्छाच राहत नाही. म्हणते राहू दे पुढच्या टायमाला घ्यायला ते पहिला घरी जावं. आणि त्याला जास्त म्हणजे मी कुठं की जास्त घेऊन जात नाही आणि त्याला भीडभाडमध्ये गेलं ना तो एकदम रडायला लागतोय, खाली सोड, एकदम पळून जा असं करतोय. मग त्याच्यामुळे मला जास्त कुठं जाऊ वाटत नाही. माझ्या पोरामुळेच मला कुठं जास्त जाणं बिणं काही होत नाही आणि कुठं मी जात बी नाही जादा तर. मग त्याच्यानंतर असं त्याच्यानंतर सगळं वगैरे झाल्यानंतर फायनली आम्ही बिल वगैरे केलं. एवढं त्रास होत होतं, एवढं चिडचिड होत होती मला. एकतर पोरगं एवढं सतत होतं आणि त्याच्यानंतर एवढी चिडचिड होत होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो, बिल वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मला पहिला काय तर थंड चारा म्हणलं. मला लईच त्रास व्हायला आणि लईच गरम व्हायलं. त्याच्यानंतर आम्ही ॲक्सिरीम वगैरे घेतलं. स्वतःला मी फालुदा गेलो मस्त वगैरे आम्ही खाऊन वगैरे निघालो. आजीला जाता जाता भेटलं. त्याच्यानंतरनं आजचा दिवस असं गेला. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू. चला तर बाय.